नमस्कार. श्रावणात नागपंचमीसाठी पारंपरिक पदार्थ हळदीच्या पानातील पातोळ्या कशा करायच्या ते पाहतोय. तर हळदीच्या पानातील पातोळीसाठी 1 टेबलस्पून तूप गरम करायचं. त्यात अख्खा नारळ किसलेलं खोबरं परतायचं. खोबरं थोडं गरम झालं की खोबऱ्याचा पाऊण भाग गूळ घालायचा. 3-4 मिनिटांनी गूळ छान वितळून सारण तयार झालं की अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालायची. सर्व मिक्स करून गॅस बंद करायचा. आता 5-6 हळदीची पानं चांगली धुवून स्वच्छ पुसून घ्यायची. हळदीच्या पानांचे धुवून भाग करून घ्यायचे आणि पानांना तुपाचा हात लावून सगळी पानं बाजूला ठेवायची. आता तांदळाची उकड करायला 1 ग्लास तांदळाचं पीठ घ्यायचं. त्याच मापाने 1 ग्लास पाणी एका कढईत गरम करायला ठेवायचं. गॅस पेटून चवीप्रमाणे मीठ घालायचं. अर्धा लहान चमचा तूप घालून पाणी उकळेपर्यंत उकळायला द्यायचं. पाणी उकळलं की 1 ग्लास तांदळाचं पीठ थोडं थोडं करून घालायचं. लहान गॅसवर पीठ एकत्र करायचं. पीठ चांगलं भागलं की ताटात काढून घ्यायचं. पीठ ग्लासाने छान नरम करायचं. पीठ हाताला सोसवायला लागलं की हलक्या हाताने मळून घ्यायचं. पाण्याचा हात लावून पीठ सैलसर मळायचं. वर थोडा तुपाचा हात लावून पीठ छान मळून घ्यायचं. आता तूप लावलेल्या हळदीच्या पानावर पिठाचा गोळा ठेवून थापायचा आहे. पाण्याचा हलका हात लावून पीठ संपूर्ण पानाला लावायचं. आता तयार सारण पिठाच्या मधोमध उभ्या रेषेत भरायचं आहे. सारण भरून झालं की पान दोन्ही बाजूने बंद करून घ्यायचं. बाकीची पानं भरून घ्यायची. नंतर एका कढईत 1 ग्लास गरम पाणी करून एक स्टीमर आधीच तयार करून ठेवायचा. पाण्याला उकळी आली की वर एक चाळणी ठेवायची आणि चाळणीवर तयार केलेली पानं झाकण लावून 10 मिनिट वाफवायची. 10 मिनिटांनी झाकण उघडून थोडीशी थंड झाली की पानं काढून घ्यायची. अशी सुंदर हळदीच्या पानातील पातोळी छान तयार झाली. नागपंचमीला नैवेद्य म्हणून अशी सुंदर पातोळी तुम्ही एकदा नक्की तयार करून पहा. व्हिडिओ आवडला तर श्रावणीज होम किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.